मारहाण करण्यात आली. व्हिडिओ बघतो म्हणून आणि त्याच्या विरुद्ध बातम्या बघतो. हे आकाची पेलावळ आहे ना, ही कधी रोखली जाणार? यांचा माज अजून जिरलेला नाही ना पूर्णपणे. जिरेल आता, सगळ्यांना मोके लागल्यावर जिरल. धनंजय देशमुखांकडून सांगण्यात आले पर्यंत 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी घर सोडलं, गाव सोडले. 500 सांगत नाहीत लोक, बोलत नाहीत. 500 लोकांनी गाव सोडलेलं आहे. तिथं राहत सुद्धा नाहीत. एक माफिया आहे का? राख माफिया, वाळू माफिया, रेल्वेचे हे चोर माफिया, गुंडागर्दी. अरे 82,000 पॉप्युलेशनच्या गावामध्ये तुम्ही 1,000-1,500 आहेत. 8-8 नगरसेवक तुमचे. दादागिरी, दहशत. बाकीच्या लोकांना काही कोणाचं घराचं बांधकाम चाललं असलं त्याचं घर पाडून तिथं बांधकाम करता. असली दादागिरी चालू आहे तिथं. तुमच्या मीडियाचे प्रतिनिधी पाठवा, तिथं पाठवल्यावर कळल. की पहिल्या दिवशी आंदोलन हलण्यापासून मी आणि पालकमंत्र्यांचे वडील आम्ही दोघेही जण आम्ही दोघ जण त्यांच्याशी संपर्कात होतो. जिंतूरमध्ये सुद्धा त्यांची आणि सोनकांबळे साहेबांची आणि वाकोडे साहेबांची बैठक झाली. मी नव्हतो त्या बैठकीला, परंतु तरी सुद्धा साहेब स्वतः होते. आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणं हे फार क्लेशकारक आहे. हे दिसायला सोपं आहे, अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं तर पायी चालणे असतं. त्याच्यामुळं साहेबांनी आणि मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदय यांनी संपर्क ठेवला. 5 पोलीस त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे सुद्धा 2 अधिकारी आहेत, बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत. त्यांना 5 जणांना सस्पेन्शन केलंय. यांची मागणी 12ची होती, परंतु काय आहे की प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं. अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलीसचं मॉरल डाऊन होऊ नये, याही गोष्टीचा कुठंतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेलाय प्रशासनाकडून. आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं एसपींनी सस्पेन्शन केलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे, बरोबर आहे, काही झालंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे. कारण त्यांनी पाठीमाग आशिषने आणि ह्यांनी, सोनकांबळेनी, हाती आंबेरे साहेबांनी यांनी म्हणलं होतं की अमुक तारखेपर्यंत याच्या बाबतीत काय ऍक्शन घ्या. तर त्या तारखेपर्यंत ऍक्शन न घेतल्यामुळं मग पुन्हा थोडासा राग उत्पन्न होऊन ते या दिशेला चाललेले होते. त्याच्यामुळं आता मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी 1 महिन्याची मुदत घेतलेली आहे. आम्ही बी योग्य त्या ठिकाणी माननीय साहेबांच्याकडं, मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालू की जे काही मागण्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत त्याची पूर्तता 1 महिन्याच्या आत व्हावी. पुन्हा एकदा म्हणजे इथं येऊन परत मुंबईकडे जाण्याची पाळी ही वाकोडे कुटुंबियांवरती आणि इतर दलित बांधवांच्या वरती येणार नाही. हे आंदोलक जे आहे यांच्यावरती ही दुर्दैवी पाळी आम्ही येऊ देणार नाही. राजीनाम्याचा आकाच्या आकांचा मी राजीनामा मागितलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागतात, सगळे मोर्चेकरी मागतात. आता जवळपास महाराष्ट्र मागतोय, करुणा मुंडे मागतायत. ते कालच सिद्ध झालेत. मला वाटतं आकाच्या पहिल्या पत्नी आहेत म्हणून. हे मी नाही सांगितलं, कोर्टाने सांगितलं. वरती सरसकट कारवाया, मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो. सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलीसचं मॉरल सुद्धा खाली येऊ शकतं. उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ऍक्शन मोड मध्ये पोलिसांना यावं लागतं. विचारत बसावं लागत नाही. गृहमंत्र्याला विचारा, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा, तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना. म्हणून माझं म्हणणं असं आहे
की 156(3)चा अधिकार त्यांचा अबाधित आहे. ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी 156(3) वापरावा असं मी म्हणलं. परळीमध्ये काही तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचंही मंत्रीपद जाईल आणि माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर कराड आणि धनंजय मुंडे जबाबदार राहतील असं त्यांनी काल म्हटलं. हो, बरोबर आहे ना, त्यांचं बरोबर आहे. ती माय माऊली एकटीच राहते ना बीडला, तिच्या पण मनाला भीती वाटत असेल ना, म्हणून ते तसं बोलणार. तिच्याजवळ कोण आहे? आज ती एकटीच आहे, लेकरं बी तिच्याजवळ नाहीये, मुलं बाळ नाहीयेत तिच्याकडं. एक मुलगी आहे, मुलगा आहे, ते तिकडं राहत आहेत. त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जर तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंच्या मंत्रिपद. हे आता तुम्ही करुणा मुंडेंनाच विचारा, त्यांच्याकडं काय काय दडलेलं आहे. आमच्याकडे जे दडलेलं आहे ते सगळं आम्ही उघड करतो. त्यांच्याकडे काय दडलेलं आहे त्यांना विचारा. ओके, उत्तर नाही दिलं. हे बघा, धनंजय काय बोलला त्याच्याशी मी बोलणार नाही. हे कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं तपासाच्या दृष्टीनं आम्ही कुणाचा मोबाईल ओपन झाला कुणाचा नाही झाला याच्यावरती धनंजयनी बोलू नये आणि मी सुद्धा बोलू नये. कृष्ण आंधळे अजूनही सापडला. स्पॉइल होईल हा तपास जो आहे तो स्पॉइल होईल. तो लहान मुलगा आहे, त्याला काही गोष्टी कळत नाहीत. मी त्याला सांगेल की या गोष्टीच्या बाबतीत बोलू नको. कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला. तो कृष्ण आंधळे हा, त्याला घराचं काही देणं घेणं नाही, आई वडिलाकडे कधी फारसा येत नाही. तो 100% इतर राज्यामध्ये गेला असावा आणि ते कोकरू बाळ आहे, ते काय लय मोठं नाही. ते कोकरू बाळ 100% पकडलं जाईल. आमच्या राज्याच्या गृह खात्यावर, SIT वर आणि मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.